आला म्हणजे अफाट अशा प्रकारची अलोट संपत्ती आहे कुठं परमार्थामध्ये. मग किती जरी घेतली न सरी लुटिता मागे बहुत जनी जुनाटे खाणी उघडले. आणि ते तर हरू म्हणे देवी नेनीजे जैसे का स्वरूप तुझे हे नित्य नूतन देखील गीतातच. या गीतार्थाची थोडी सोय शंभू विवरी नाही का. म्हणजे हे जे ज्ञान आहे आत्मज्ञान ते किती जरी श्रवण केलं आयुष्यभर जरी श्रवण केलं तरी त्याची गोडी हे असेच आहे. तुम्ही व्यवहारातलं कोणताही आनंद असू द्या, व्यवहारातलं प्रेम असू द्या, आनंद असू द्या, भोग असू द्या, मग तो संपत्तीचा असू द्या, सत्तेचा असू द्या, तर तो काय होतो शेवटी त्यालाही शेवटी मर्यादा पडते. परंतु हे जे आनंद आहे हा जो आनंदाचा जे सेवन आहे ते किती सेवन केलं तरी संपत नाही. आणि त्याचा कंठ आविट गे माये विटेना नाही का. हे त्याचा कधीही त्याचा विट येत नाही. आणि हे इतकं अथांग आहे आपल्याला नेहमी माहिती. याला अर्थ आहे फार मोठा कोणत्या गोष्टीला की आत्मतत्व जे आहे ज्याला परब्रह्म म्हणतात हे किती आगाध आहे. तर सगळ्या विश्वाला व्यापून ते उरलेलं आहे. आणि जेवढं आहे ना तर त्या प्रत्येकाचं जसं साखर किंवा गुळ हा सर्वांगानं गोडच असतो. गुळाचं कोणताही खडा टाका त्याच्यामध्ये गुढी अखंड व्याप्त असते. गुळामध्ये गुढी अखंड व्याप्त असते. तसं जो परमात्म्यामध्ये आता गुढी जी असते तुम्ही मला सांगा, गुढी जी असते ती गुळाला सोडून असते का? गुढी गुळाला सोडून नसते किंवा खारटपणा मिठाला सोडून नसतो. तसं जो आनंद जो आहे ज्ञान जे आहे ते सुद्धा परमात्म्याला सोडून कधी नसतं. ते परमात्म्याच्याच ठिकाणी आनंद असतो. मग दोन गोष्टी, एक जड आहे एक चेतन आहे. चेतन हे परमात्मा आहे आणि जड हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग ह्या विश्वातून जगातून आत्मतत्व काढून घेतलं बाकी काही राहतं सगळं सगळं जड किंवा अचेतन म्हणतात, अनात्मा म्हणतात, अनात्मा म्हणतात. आणि तिथं काहीच नाही. आता आपल्याला आजचा तरंगामध्ये तो विषय येणार आहे तर पण मी सांगून ठेवतो. मग आता तुम्ही एक सांगा पहा, म्हणजे जड आत्मा आणि अनात्मा. आणि अनात्मा हा पूर्णपणे एक अखंड एकच परमात्माच हा जिकडे तिकडे भरलेला आहे. आणि तो कसा आहे? ज्ञान रूपानं, आनंद रूपानं, सुख रूपानं. सूर्याची प्रचिती कशी येते? प्रकाशाने येते. अग्नीची प्रचिती कशी येते? उष्णतेने येते. गुळाची प्रचिती कशी येते? गोडीने येते. तशी परमात्म्याची प्रचिती कशाने येते? तर आनंद, शांती, सुख आणि समाधान. आणि अजून एक महत्वाची प्रचिती परमात्म्याची जी प्रचिती असते ती प्रचिती म्हणजे मीपणा तिथं गळून पडलेला असतो. ही परमात्म्याची सत्य प्रचिती काय आहे? मी पण तिथं गळून पडलेलं असतं. म्हणजे मग परमात्म्याचं तिथं वास्तव्य झालं. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे? मी पण म्हणजे मी पण हेच जीवबुद्धी आणि हेच अज्ञान हेच दुःखाला सगळं कारण आहे मीच. आणि मी हीच अविद्या आहे. तुम्हाला अजून सांगतो मी हीच काय आहे? अविद्या आहे. तीच अविद्या अंतःकरणाच्या रूपाने प्रगट होते. तेच अंतःकरण मीच्या रूपाने प्रगट होतो. आणि मग तीच काय आहे शेवटी मी जो आहे हा मी वाईट का आहे? मी हे अविद्येचं अपत्य आहे नाही का. चोराचं अपत्य, वाघाचं अपत्य काय करणार? चोराचं अपत्य काय? दरोडेखोराचं अपत्य. आणि हे कोणाचं अपत्य आहे? अविद्येचं अपत्य. आणि मग हे अविद्या जी आहे अंतःकरण जे आहे तर पहा आता हे जे अंतःकरण आहे ना हे वस्तुतः कुठेही अस्तित्वात नाही. मुळात अंतःकरण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा या अंतःकरणाला कुठेच अस्तित्व नाही. ही फार मोठं महत्वाची गोष्ट आहे की याला अस्तित्वच नाही अंतःकरणाला. किंवा मुळात जर माया जर नाही, अविद्या जर नाही तर अंतःकरण कोण नसणार. आणि अंतःकरण जर नसेल तर अहम तरी कोण नसणार. परंतु भासतो मात्र. आता तुम्हाला सांगतो पहा, अग्निशिवाय उष्णता कधी भासेल का? अग्निशिवाय उष्णतेचा भास कधी होईल का आपल्याला? नाही. सूर्याशिवाय प्रकाशाची जाणीव कधी होईल का? गुळाशिवाय गुढी कधी सेवन करता येईल का? मग तशा प्रकारे काय सांगितलं तर आत्म्याशिवाय आपल्याला सत्याची कशाची प्रचिती येऊ शकत.
आत्मा आहे म्हणून काल्पनिक वस्तू तरी भासतात. लक्षात घ्या, काल्पनिक वस्तू भासतात. आत्मा आहे म्हणून त्या भासतात. आत्मा नसेल तर हे भासणार नाही. आता पहा अजून पुन्हा सांगणार पण आधी सांगतो. तुम्ही चिखलाचे फार महत्त्वाचं सांगते. चिखलाचे गाय, बैल, हत्ती, घोडे अनेक वस्तू तयार केल्या. आता पहा बरं का, चिखलाच्या अनेक वस्तू आपण तयार केल्या आणि त्या गाय, बैल, हत्ती, घोडे अशा प्राणी तयार केले आणि त्याच्यातून आपण चिखल काढून घेतला. खाली काय उरलं? उरलं का काही? खाली काय उरलं? कल्पनेनं सुद्धा काही शिल्लक राहत नाही का? मग भासणारं सुद्धा शिल्लक राहत नाही. तसं ह्या विश्वातून ब्रह्म जर काढून जर घेतलं तर काही शिल्लक राहत नाही. म्हणून कसं आहे, ब्रह्म आहे म्हणून जग आहे. लक्षात घ्या, ब्रह्म आहे म्हणून जग आहे. का जग आहे म्हणून ब्रह्म आहे? नाही का? जग नसलं तरी ब्रह्म आहेच. जग नसलं तरी ब्रह्म आहेच. परंतु ब्रह्म नसलं तर जग नसलं. आणि म्हणून आपलं जीवन कसं आहे तेच आहे. आणि त्याच्यामुळं मग काल्पनिक सुद्धा आपण आता सांगितलं की बैलातून, गायीतून, ह्या वस्तूतून चिखल काढून घेतला की शिल्लकच राहत नाही. किंवा कल्पना करा अजून, ते गाय, बैल, हत्ती, घोडे तयार केलेले आहे. मग आता त्याचा आपण चिखलाचा गाय तयार केली, मोडून टाकली. बैल तयार केला, मोडून टाकला. हत्ती तयार केला, मोडून टाकला. नाही का? पुन्हा वाघ तयार केला, मोडून टाकला. मग हा चिखल जो आहे हा खरा वाघ आहे का, हत्ती आहे का, घोडा आहे का, सिंह आहे का, वाघ आहे? नाही. मध्ये जे हा वाघ भासला, हत्ती भासला, घोडा भासला, सिंह भासला, हे कधी भासले? केवळ कल्पनेमुळे भासले. हे जे भासले हे खरे नाही. हा वाघही नाही, हत्ती नाही, नाही का, आणि घोडाही नाही, कोणताही पशु नाही, कोणताही पक्षी पशु नाही. तो आहे तो फक्त चिखलच. मध्ये जे भासलं तो चिखलच भासला. त्या रूपाने चिखलच बैलाच्या रूपाने भासला, गायीच्या रूपाने भासला, हत्तीच्या रूपाने भासला. परंतु आता गाय राहिली नाही, बैल राहिली नाही, हत्ती. म्हणून हे कसे, मग आता चिखल कुठे गेला? चिखल कुठे गेला का? हेच गाय, बैल, हत्ती यांची उत्पत्ती चिखलातून झाली. लय कुठे झाला? चिखलातून झाला. चिखलातून निर्माण झाली आणि चिखलामध्ये गेली. शेवटी खाली काय राहिलं? चिखल. तसं ब्रह्मातून अनेक निर्माण झाली. ब्रह्मातून अनेक निर्माण झाले. आता तुम्हाला एक विचारतो मी, ह्या चिखलापासून गाय, बैल, हत्ती, घोडे, वाघ, सिंह, पशु, पक्षी निर्माण झाले. आता निर्माण झाली, मग पुन्हा काय केलं आपण? चिखल केला. आता एकाची किती झाली होती? अनेक झाले होते. आता अनेकाची किती झाली? एक झाली. ते एक मुळात एक होते म्हणून झाले का ऑटोमॅटिक झाले? अनेक नव्हते. अनेकत्व हा फक्त भास होता. एकच होतं, हे भासण्यापुरते फक्त. अनेक कसे झाले? फक्त भासण्यापुरते. यांना अस्तित्व, शेवटी अस्तित्व चिखलालाच आहे. हे फक्त भासण्यापुरतेच आहे, नाही का? आणि मध्ये जे भासलं ती भ्रांती तुमची, आमची. तुम्ही याला बैल म्हटले ही भ्रांती, गाय म्हटली ही भ्रांती, काही म्हटले ती भ्रांती. आता म्हणून कसं आहे तर अनेकत्व जे भासलं ते अनेकत्व नव्हतंच. अनेकत्व नव्हतंच, परंतु आपण त्याला काय केलं? अनेक आपण त्याला म्हटलो. म्हणजे भासलं ते काय भासलं? केवळ चिखलच भासला. चिखल कशाच्या रूपाने भासला? गायीच्या रूपाने, बैलाच्या रूपाने, हत्तीच्या रूपाने, सिंहाच्या रूपाने, माणसाच्या रूपाने, अनेकाच्या रूपाने चिखलच भासला. तसं ह्या जगाच्या रूपाने ब्रह्मच भासत आहे. तुम्हाला जे जे दिसतंय ते ब्रह्मच भासत आहे. त्याच ब्रह्म सोडून काहीच नाही. त्याच ब्रह्म सोडून काहीच नाही. बरोबर आहे का नाही? ब्रह्मच भासत आहे. एक महान सत्य तुम्हाला माहिती येते, पण पुन्हा एकदा सांगतो. एक महान सत्य आहे, माहीत आहे. आणि ते सत्य जोपर्यंत बुद्धीवर ठसत नाही, मग आम्ही सांगितलं परमार्थ साधन केलं, पण त्या परमार्थ साधनामध्ये अहम जर गळून जर पडला नाही तर साधन म्हणजे फक्त शेवटपर्यंत ते साधनच राहतं. शेवटी एक दिवस असा यावा का साधनाचं साध्य व्हावं. बरोबर आहे की नाही? साधनाचं साध्य व्हावं. पोराने एक दिवस बाप व्हावं, पोरीने एक दिवस आई व्हावं.
हो का नाही? पोरगा शेवटपर्यंत पोरगाच राहिला तर, पोरगी शेवटपर्यंत पोरगीच राहिली तर एक दिवशी आई व्हावं का नाही? हो का नाही? मग साधनाचं काय व्हावं? साध्य व्हावं. साधनाचं साध्य व्हावं. मग आपली जी इच्छा आहे त्याची पूर्तता व्हावी. पूर्तता झाली का इच्छाच राहत नाही. मुख्यमय प्राप्ती झाली आजशी साधने सरती अपयशी. मग आता म्हणून मी पण जोपर्यंत गळून पडत नाही, जोपर्यंत अहं अहं, कारण काय, मी पण का गळून पडावं? मी पण का गळून पडावं? मी चांगला का वाईट? वाईट. मग मी पण गळून का पडावं? तर ती अविद्या आहे म्हणून गळून पडावं. ती काय आहे? अविद्या आहे म्हणून मी पण गळून पडलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, मी पण गळून पडावं. आता पुढची महत्वाची गोष्ट, मी पण गळून जरूर पडलंच पाहिजे, परंतु मी पण संपून चालणार नाही. बरोबर आहे का नाही? मी पण गळून जरूर पडावं, परंतु मी पण संपून चालणार नाही. तर अविद्येची जागा विद्येने घेतली पाहिजे. काय व्हायला पाहिजे? वृक्ष वाढला, तोडून टाकला, संपलं, लावून उपयोग नाही. व्यर्थ खटाटोप आहे आणि मूर्खपणा आहे. वृक्ष लावायचा किंवा रोप लावायचं आणि तोडायचं हा केवळ खटाटोप आहे, हा मूर्खपणा आहे. मग काय करायचं? तो वृक्ष वाढलाय ना, तो छाटा. तसा मी पण जो वाढतोय तो छाटा, परंतु ते छाटून उपयोगाचं नाही. वृक्षाला काय पाहिजे? फळं. त्याच्याकडे तो वृक्ष लावला ना, मग ते छाटलं ना, मग त्याच्या जागी काय करा? आता त्याला कलम करा. आता त्याला काय करा? आता कलम करा. आणि ते कलम चांगल्या जे असं जे आहे ना, आपण काय म्हणतो, चांगलं क्वालिटीचं, चांगल्या जातीचं त्याला कलम करा. मग आता अविद्येची छाटून टाकली, आता विद्येचं कलम करायचं. मी पण अविद्येतून निर्माण झालेला मी आमका, मी तमका, मी असं, मी तसं, माझं आमक, माझं तमक, ती सगळी अविद्येचीच आहेत. काय म्हणतो आपण त्याला? सगळीच जी आहे निर्मिती अविद्येची आहे. आणि मग ती काढून टाकली. मग तिथं अहम ब्रह्मास्मीची, मी ब्रह्म, म्हणजे हे तर गळून पडलंच पाहिजे. आणि मग अहम ब्रह्मास्मीची जेव्हा तिथं काय आलं, ते कलम केलं, अहम ब्रह्मास्मी निर्माण झाला. आणि मग तोच सगळीकडं. आता अजून पहा, एक लक्षामध्ये घ्या, तुमच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, माझ्या हृदयामध्ये आत्मा आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आत्मा आहे. तो एकच का? अनेक? एकच. कुठली ढेप घेतली तरी, मुलाच्या 50 ढेपा आणल्या, त्या 50 ढेपांची गोडी कशी आहे? एकच. ढेपा आणि जरी असल्या तरी गोडी एकच आहे. मग अनेकांच्या देहामध्ये आत्मा आहे, त्या आत्मेचं स्फुरण एकच आहे ना. मग तुमच्यात आमच्यात फरक आहे का? एकत्व आहे, अनेकत्व आहे का? एकत्व. एकत्व आहे. जसं अनेक दिवे जरी असले तरी त्याचा प्रकाश एकच. अनेक दिवे जरी असले तरी त्याची उष्णता, मग अनेक दिवे जरी असले तरी त्यातला प्रकाश आणि अग्नी कसं आहे? एकच आहे. दिसायला उपाधीमुळे ती अनेक झाली, लक्षात घ्या. उपाधीमुळे अग्नी अनेक झाला, उपाधीमुळे प्रकाश अनेक झाला, परंतु त्याचं एकत्व मोडलं नाही. त्यालाच काय म्हणायचं? अद्वैत त्याला म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं? त्याला अद्वैत त्याला म्हणायचं. म्हणजे आता काय सांगितलं पा, उपाधी नाही का? उपाधी दिवे अनेक झाले, दिवे अनेक झाले. आता अजून एक पहा, मागाचं उदाहरण आपण पाहिलं, चिखलाची गाय, बैल, हत्ती. त्या उपाधीमुळं आपण काय म्हणतो? गाय म्हणतो, बैल म्हणतो, हत्ती म्हणतो, परंतु वस्तू मात्र कशी आहे? एकच आहे. मग तसं दिवे अनेक झाले, परंतु उपाधीमुळे त्याला अनेकत्व आलं, परंतु अग्नी अनेक झाला का? प्रकाश अनेक झाला का? नाही का? परंतु उपाध्या दिसायला अनेक जरी असल्या, त्यातलं अग्नी पण मात्र एक आहे, नाही का? एकत्व आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? एकत्वाकडे आपल्याला जायचं आहे, नाही का? एकत्वाकडे आपल्याला जायचं आहे. मग तसं आपल्या सर्वांगटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्रदर्शी,
अनेक उपाधी अनेक आहेत. उपाध्या कशा आहेत? आणि उपाधी ही काल्पनिक असते आणि उपाधी भेद निर्माण करते. म्हणून अज्ञानाला भेद दिसतो, कारण अज्ञानी उपाधीला सत्य मानतो आणि ज्ञानी उपाधीला सत्य मानत नाही. उपाधी म्हणजे अनेक, उपाधी म्हणजे भेद, आणि उपाधी म्हणजेच अनात्मा आहे, अविद्या आहे. बरोबर आहे का? उपाधी म्हणजे अविद्या आहे, उपाधी म्हणजे अनात्मा आहे, आणि उपाधी ही सत्य नाही. म्हणून ज्ञानी काय करतात? तो उपाधी पाहत नाही, उपाधी पाहत नाही. म्हणून आता ध्यान उपाधी आणि आता अजून एक लक्षामध्ये घ्या, मोठा सिद्धांत. उपाध्या अनेक जरी झाल्या तरी अधिष्ठानाचं काही बिघडत नाही. लक्षात आलं का? उपाध्या कित्येक झाल्या, असंख्य उपाध्या जरी झाल्या तरी अधिष्ठानाचं काही बिघडत नाही. बिघडतंय का? अनेक दिवे लावले, एक दिवा होता त्यापासून 50 दिवे लावले, मूळ अग्नीचं काय नुकसान झालं का? त्यातला अग्नी संपला का? होय, त्यातला अग्नी संपला. मग अनेक उपाध्या जरी झाल्या, किंवा आता इथं वडगाव शरी आहे, इथं 500 घरे, आणखी 500 घरं बांधली, आकाशाचं काही नुकसान झालं का? झालं का काही नुकसान? लॉस झाला आकाशाचा काही? उपाध्या अनेक झाल्या, परंतु मूळ आकाश मात्र कसं आहे? एकच आहे. आणि उपाध्यामुळे काय होतो? आपण मी आणि तू हा भेद निर्माण होतो. म्हणून भेदाभेद भ्रम हा मुळात काय आहे? भ्रम आहे. हा भेद आणि आभेद सुद्धा जिथं भ्रम आहे तिथं भेदाचा पुढे जागा आहे. तिथं अभेदाचा, म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदही नको आणि अभेदही नको. हे काय करावं लागेल? उपाधी ही काल्पनिक आहे हे आपल्या पहिलं बुद्धीवर ठासवावं लागेल.